नमस्कार. कधी विचार केलाय की आपल्या आयुष्यात काही माणसं असतात अगदी पुस्तकासारखी, ज्यांना आपण आयुष्यभर वाचत राहतो पण तरीही ते आपल्याला पूर्णपणे कधीच कळत नाहीत. आज आपण अशाच एका वडिलांची गोष्ट ऐकणार आहोत, त्यांच्या मुलाच्या नजरेतून. ही फक्त एक आठवण नाहीये, तर हे पालक आणि मुलांच्या नात्यामधली गुंतागुंत आणि प्रेम उलगडून दाखवणारी एक खूप भावनिक सफर आहे. चला मग या प्रवासाला सुरुवात करूया. ही गोष्ट फक्त एका माणसाची नाहीये. हे अगदी एखाद्या मोठ्या झाडासारखं आहे, ज्याला अनेक फांद्या फुटतात आणि त्याचा विस्तार होतो. तसंच एका वडिलांच्या प्रभावाने संपूर्ण कुटुंबाचं जग कसं आकार घेतं हे आपल्याला यात पाहायला मिळणार आहे. या लेखाची सुरुवातच बघा ना एका जबरदस्त वाक्याने होते, आमच्या आयुष्यात क्रांती घडवून आणणारे व्यक्तिमत्व. हे एक वाक्यच आपल्याला थांबवून विचार करायला लावतं. यावरून हे स्पष्ट होतं की हे वडील केवळ एक पालक नव्हते, तर ते एक अशी शक्ती होते ज्यांनी त्यांच्या मुलांचं आयुष्यच मुळापासून बदलून टाकलं. चला तर मग या ग्रंथाचं पहिलं पान उघडूया. या पहिल्या भागात आपण जरा समजून घेऊया की लेखकाने आपल्या वडिलांना एक अनमोल ग्रंथ असं का म्हटलंय आणि या रूपकामागे नेमका कोणता खोल अर्थ दडलेला आहे. आता पुढे जाण्याआधी आपण बाबा या शब्दावर थोडं थांबूया. हा फक्त वडील या शब्दाचा समानार्थी शब्द नाहीये. यात प्रेम आहे, आदर आहे आणि कुठेतरी एक धाक, एक भीतीसुद्धा आहे. खरं तर या एका शब्दात भावनांचं एक वेगळंच विश्व सामावलेलं आहे, नाही का? त्यांच्या आयुष्यातले पहिले गुरु, पहिले शिक्षक ते त्यांचे बाबाच होते. त्यांनीच मुलांना पहिलं अक्षर शिकवलं, जगाकडे बघण्याची एक नजर दिली. हा फक्त शिक्षणाचा पाया नव्हता, तर भविष्यात ती मुलं कोण बनणार आहेत याची ती एक प्रकारे सुरुवात होती. आता आपण येतोय या कथेच्या सगळ्यात इंटरेस्टिंग भागाकडे. बाबांच्या व्यक्तिमत्वाची दोन टोकं, एकीकडे प्रेमळ मार्गदर्शक आणि दुसरीकडे एक कडक शिस्तीचे शिक्षक. एकाच माणसामध्ये हे दोन ध्रुव एकत्र कसे काय असू शकतात हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. इथे बघा, बाबांची दोन रूपं कशी समोरासमोर दिसतायत. एका बाजूला ते मुलांचे असे मित्र होते जे त्यांच्या गरजांना कधी नाही म्हणत नव्हते, शांतपणे प्रोत्साहन द्यायचे. तर दुसऱ्या बाजूला त्यांचा राग, अरे बापरे, असं म्हटलंय की त्यांचा राग म्हणजे जणू कानाखाली मारल्यासारखा होता. विचार करा, रागाच्या भरात जेवणाचं ताट फेकून देण्या इतका राग. पण त्या रागाच्या मागे काहीतरी दडलं होतं, जे मुलांना समजायला खूप वर्ष लागली. आणि हीच तर खरी गंमत आहे, नाही का? ह्या गोष्टी आपल्याला मोठे झाल्यावरच कळतात. लेखकाला हे नंतर उमगलं की तो जो काही कडकपणा होता तो फक्त एक बाह्य कवच होतं. त्या रागाच्या आत आपल्या कुटुंबासाठी एक अथांग, एक शक्तिशाली प्रेम लपलेलं होतं. पण मग ती शिस्त जर क्रूरपणा नव्हता तर मग नेमकं काय होतं ते, याचं उत्तर आपल्याला कथेच्या या भागात मिळतं. खरं तर ती शिस्त म्हणजे आयुष्यभराचे धडे देण्याची त्यांची एक वेगळीच पद्धत होती. बाबांनी मुलांना 3 महत्त्वाच्या गोष्टी शिकवल्या, ज्या त्यांच्या आयुष्यभरासाठी कामी आल्या. पहिली, स्वावलंबन, म्हणजे कुणावर अवलंबून राहायचं नाही, स्वतःच्या पायावर उभं राहायचं. दुसरी, वस्तूंची किंमत, म्हणजे संसाधनांचं महत्त्व. तो एक मासळीचा किस्सा आहे, तो धडा ते कधीच विसरले नाहीत म्हणे. आणि तिसरी, सगळ्यात महत्त्वाची, शिक्षण. आणि हे सगळं त्यांनी बोलून नाही तर करून दाखवलं. आणि इथेच या कथेचं सार आहे. लेखकाला हे जाणवतंय की शाळेच्या पुस्तकांमधून जे शिकायला मिळालं त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त मौल्यवान धडे बाबांच्या आयुष्याच्या शाळेतून मिळाले. ते शिक्षण फक्त माहिती देणारं नव्हतं, तर चारित्र्य घडवणारं होतं. बरं, बाबांनी शिकवण तर दिली, पण जाताना त्यांनी मागे काय ठेवलं, त्यांचा वारसा काय होता? या शेवटच्या भागात आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. बाबांची ही गोष्ट आपल्याला एका मोठ्या प्रश्नाकडे घेऊन जाते. जी माणसं आपल्याला घडवतात त्यांना आपण खरंच कधी पूर्णपणे समजू शकतो का, की तो प्रयत्न, तो प्रवास आयुष्यभर चालूच राहतो? त्यांचा वारसा काय होता? तो प्रेमळ शब्दांचा नव्हता. त्यांनी आपल्या कामातून, आपल्या कृतीतून मुलांचं अख्खं आयुष्य उभं केलं. त्यांचं प्रेम शब्दांतून नाही, तर त्यांच्या त्यागातून आणि मुलांचं भविष्य घडवण्याच्या ध्यासातून दिसलं. आणि शेवटी आपण पुन्हा त्याच रूपकावर येतो. हे सगळं विश्लेषण आपल्याला एका खूप सुंदर विचारासोबत सोडून जातं. वडील एक असं पुस्तक आहेत जे कधीच पूर्ण वाचून होत नाही. प्रत्येक वेळी वाचायला घेतलं की एक नवीन पान उलगडतं आणि एक नवीन अर्थ सापडतो.